चंद्रपुर में आयोजित एक पत्रकार परिषद में सांसद डॉक्टर नामदेव किरसाने ने राज्य सरकार पर तीखा हमला बोला। उन्होंने आरोप लगाया कि किसानों को 25,000 रुपये बोनस देने का जो वादा चुनाव से पहले किया गया था उसे पूरी तरह से नजरअंदाज कर दिया गया है। उन्होंने ये भी कहा कि सरकार ने सत्ता में आने के बाद किसानों को भूल जाना ही अपनी नीति बना ली है। इतना ही नहीं, सांसद किरसान ने जल जीवन मिशन योजना पर भी सवाल खड़े किए। उन्होंने कहा कि योजना में भ्रष्टाचार चरम पर है और तय किए गए लक्ष्य को हासिल नहीं किया जा रहा है। शासनाने म्हणजेच या भारतीय जनता पार्टी की शिंदेची शिवसेना, अजित पवारची राष्ट्रवादी एकत्र मिळून निवडणुका लढल्या आणि त्यावेळेस आश्वासन दिलं बोनसचं 25,000 रुपये प्रति हेक्टर आम्ही बोनस देऊ असं जाहीर केलं। परंतु निवडणूक संपली, निवडून आले, सत्तेत बसले आणि आता ते त्यांचं केलेलं जे काय आश्वासन असेल ते विसरले। आता शेतकरी त्यांना आता दिसत नाहीत, बोनस देत नाही। शेतकरी ओढा आम्हाला विचारतात दररोज शेतकरी की आमचा बोनस कुठे गेला। आता आम्ही किती पाठपुरावा केला त्यांच्याकडे, त्याचंही ऐकत नाही। तेव्हा आमची मागणी आहे की ह्या महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीनं त्यांनी बोनस देण्याचं जाहीर केलेला आहे तो ताबडतोब बोनस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा, एवढंच आमचं त्यांना सांगणं आहे। जल जीवन मिशन मध्ये भ्रष्टाचार आहे, कारण की ती योजना ज्या पद्धतीनं राबवायला पाहिजे होती, जो त्या योजनेचा उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण होत नसेल तर भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काय आहे त्याच्यामध्ये। कामं चालू आहेत, काही कामं झालेली आहेत, काही कामं अर्धवट आहेत, जे काही असेल ते। आणि जे त्यांच्याकडे रिपोर्टिंग आहे इतक्या गावाची कामं पूर्ण झालेली आहेत। पूर्ण झाली कामं म्हणजे पाणी आलं का लोकांच्या घरी, शुद्ध पाणी आलं का लोकांच्या घरी, हे बघण्याची गरज आहे। तुम्ही पाईपलाईन टाकली पण पाईपमध्ये पाणी पाहिजे ना, नळामध्ये पाणी पाहिजे। नळ लावला पण नळात पाणी नाही, सोर्स नाही काही ठिकाणी पाण्याचा, तरी पण नळ योजना त्या ठिकाणी राबवण्याचं काम चालू आहे। म्हणजे अशा पद्धतीनं रोड खोदून ठेवले पाईपलाईन टाकण्यासाठी, ते रोड कोण रिपेअर करणार याचं कोणाला काही स्पष्टता नाहीये। म्हणजे अशा पद्धतीनं ही योजना राबवली जात असेल आणि लोकांना जे पाणी मिळायला पाहिजे, शुद्ध पाणी, पिण्याचं पाणी, ते जर वेळेवर मिळत नसेल तर ती योजनेचं उद्दिष्ट सफल झालं असं म्हणता येणार नाही। आरोप आहे की त्यामध्ये भ्रष्टाचार असल्याशिवाय असं होऊ शकत नाही।